मैडम आपको मी आता सोनवणे हॉस्पिटल काशीवाडी भवानीपेठमध्ये प्रभाग क्रमांक 22मध्ये आम्ही त्यांना महानगरपालिकेला आयुक्ताला लेटर पण दिले. 1 महिना झाला आहे. तिथं महिलांचा ते डिलिव्हरी वॉर्ड आहे. इथं वस्तीमध्ये त्याला लागलेलं फक्त 80% वस्ती स्लम एरिया आहे. त्यांना काय साधन नसते, काय का डिलिव्हरी झाली का बायकाला तिथं जायचं असतं हॉस्पिटलला, ते सरकारी हॉस्पिटलमध्ये जातं. पण तिथं अशीच चूक झाली आहे की महानगरपालिकेचे जे नगरसेवक आता सध्या आहे तिथं त्यांनी बजेट लावते, काम सुंदर करते, पण तिथं डॉक्टर अवेलेबल नाही आहे. पण रात्री अर्ध्या रात्री आम्ही 4 वर्ष आम्ही 2 वेळा आमच्यावर गुन्हा दाखल केले. त्यांनी मग तक्रार केली ना, आम्ही भांडणे केली त्यांची, डॉक्टर अवेलेबल करा म्हणून सीझर करायला. आणि तिथं NICU पण आहे. NICUसुद्धा ते काम चांगलं केलेलं पण आता बंद पडलेलं आहे. असा आम्हाला प्रश्न पडायला लागला. तर असे नगरसेवकाला आपण निवडून दिले, त्यांना फक्त निधी लावायचं आणि स्वतःचा फायदा कसं करून घ्यायचं तेच करतात. आणि मूलभूत सुविधांतर डॉक्टर अवेलेबल नाही आहे. महिलांना काय त्रास झाला, अर्ध्या रात्री काय कुठं जाणार, ते प्रायव्हेटमध्ये जावं लागतं, कर्ज पाणी करावं लागतं, व्याजाने पैसे घ्यावं लागतं, प्रायव्हेटमध्ये जाऊन त्यांना तर त्रास सहन करावं लागतं. आता मी परत 5 मिनटं झाले आता तुम्ही भेटायच्या अगोदर तिथंच जाऊन आलो सोनवणे हॉस्पिटलमध्ये आणि वॉर्ड ऑफिसरचं चर्चा करून आलो. त्यांच्यावर त्यांचे लक्ष नाही आहे.